आजी लय दिवसानं मायेचा घास मिळाला ना। बिचारी माझी माय तुमच्यासारखी कडक पाहिजे होती ना। आज तुम्ही धरला तो कान, लहानपणी धरला असताना तर अशी वेळ आली नसती ना। असू दे, आता आले ना शहाणपण, घेतलीस ना शपथ, मग ती मोडू नकोस म्हणजे झालं। आणि चुकून जरी चोरीसाठी हात पुढे झालाच तर विठुरायाचा चेहरा आठव। चल जेव आता। सखू कुठे असेल? दृष्ट मालकाच्या तावडीत तर फसवण्यास सापडली। माझ्या जीवाला खूप घोर लागलाय हो। उमा, आधी इथून निघूया, आड वाटेने जाऊया। चल घे, आणि ज्यानी कुणी तुला हा बटवा आणायला सांगितला त्याला हा नेऊन दे। आणि त्याला सांग माझ्या मोबदल्याचा 1 पैका मला दे। घे, आणि हो हे पण बरोबर घेऊन जा, उपयोगाला येईल। सखू, सखू, कुठे होतीस तू? सुखरूप तर आहेस ना? माझ्या जीवाला किती घोर लागला होता। उमाई, आपलं घर मिटला। अप्पा, हे बघा, 80 पैक्यांपेक्षा जास्त पैके मिळालेत। आता आपलं सगळं कर्ज फिटणार। आम्ही देवीच्या उत्सवाला गेलो होतो ना, तिथे पुरीने कमावलं।
लय जीव जायला, पण 2 रुपये पुरे केले म्हणजे केले. आता ते राक्षस आजोबा माझ्या आप्पांना कधीच ओरडू शकणार नाही. आत्ताच्या आत्ता जाऊन आपण त्यांना सगळे रुके देऊन टाकूया, म्हणजे आपली मान ताठ होईल. खरंच जा आणि मारा त्याच्या तोंडावर. चला आप्पा, मी त्यांना ठणकवणार आहे की पुन्हा येऊन माझ्या आप्पांचा अपमान करायचा नाही म्हणून. नाही नाही, तू नाही. नाही सकू, तू मुळीच माझ्या बरोबर यायचं नाही. हो सखू, तू पुन्हा मालकांच्या समोर जायचं नाहीयेस. पण आधी इथून चला, उगाच काही दगा फटकावायचा. चला उमा, चला चला. हा घ्या तुमचा बटवा लाल रंगाचा. मीनं तुमचं काम केलं ना. अरे बाई, आता माझा पैका द्या ना. काय हे नंतर सांगतो ना. हे घ्या बटवा. काय काय दगड आहे ते? हा मग त्यातलं पैक कुठे गेलं? अरे तू लुबाडलेस का काय? आपली देवाणघेवाण बटव्याची ठरली होती ना. मग आत पैकाय की दगड मला काय माहिती. मला माझ्या मेहनतीचा 1 पैका द्या ना. पैक बिक का मिळणार नाही? चल निघ इथून. असं मग तुम्ही मला विचारत होते ना हे काय आहे. मग तुम्हाला आता दाखवतो ना. हा सूर्य काय इथंच तडफडतोय अजून? अरे अजून मावळच कसं नाही? एकदा का सूर्य मावळला की नवमी संपली. आणि नवमी संपली की मग शिवापाच्या कर्जाची मुदत संपली. अयो मालक, ती छेटूक करणारी आली होती हो उत्सवात म्हणतो मी. तिनेच थांबून ठेवलं नसेल ना ओ सूर्याला. डोकं फिरलाय का तुझा? जा माझ्या सगूच्या लग्नाची तयारी कर. इकडं सूर्य मावळला की तिकडे मी सकूच्या गळ्यात मळ घालणार. अयो मालक, त्या सूर्य थांबू शकत नाही तो, पण त्या शिवप्पाला मदत करू शकतात की ओ चेटके पाप. पण मालक, ते त्यांच्या मदतीने शिवप्पाने वेळीच येऊन कर्ज फेडलं तर. अरे काय चेटूक लावलंय? अरे डंप्या, अरे ते आधी बी आलते का नाही? तेव्हा कर्ज फेडलं नाही. कर्ज फेडायचं असतं तेव्हाच फेडलं नसतं का? हे पैकीची कमी कोणाला बी जमत नाही. मग कर्ज कसं फेडणार आणि रुके कसे कमवणार? त्या शिवाप्पाला त्याच्या बायकोला आपण जंगलात अडकवलंय आणि त्यांच्या जवळचे समधी जिन्नस हे उत्सवात गेलेच नाहीत. मग उत्सवात सकवणी पांडू गेले तर ऐकणार काय आणि कमवणार काय? शिवाप्पानं किती बी मनात आणलं तरी तो आता कर्ज फेडू शकत नाही. मालक बाहेर या.
मालक तो शिवप्पा आला की काय हो कर्ज फेडायला म्हणतो मी. होल देतोय तो होल. आता 8 रुपये माझ्या हातात टेकविल आणि मला म्हणे मालक मला थोडीशी मुदत वाढून द्या. म्हटलं हात आता मुदत वाढून विडून नाही मिळणार. आता माझा सकूच लगीन लगीन आणि लगीन. जा जाऊन सांग शिवप्पाला मालक वाड्यावर नाहीत म्हणून. जी मालक. काय रे हे शिवप्पा कशाला करतोस रे आरडाओरड म्हणतो मी. आरडाओरडा नाहीये, शांतपणे आणि स्पष्टपणे सांगतोय मी कर्ज चुक्त करायला आलो. आज 9वी आहे आणि सूर्य अजून मावळायचंय. मुदतीच्या आत मी कर्ज फेडायला आलोय. ए चल चल जा रे जा इथून चल. नाही जाणार. तुम्ही माझ्या आप्पांना का हकलताय? आम्ही कर्ज फेडायला आलोय, मागायला नाही. हो पण एवढं सगळं कसं काय जमवलं तुम्ही सासूबाई? मग मी त्या चोराला घाबरले असते तर सखूची आजी आणि उमेची सासू वाटली असती का? खरे आम्ही नुसते 2 रुके करत गेलो, पण अहो इथे सगळ्यात मोठ्या म्हणजे 8 रुक्यांची जबाबदारी होती हो तुमच्यावर. आणि तुम्ही मोठ्या युक्तीनं त्या चोराला धडा शिकवला. अगं माझं कौतुक पुरे. सखू कुठे आहे बघ? ती कुठे असणार असेल रावळ्यात. आता विठुरायाला सुरुवात पासून शेवटापर्यंत सगळं सांगितल्याशिवाय चैन पडणार नाही तिला. हो ग हो, बघते मी. नाही ग रावळात दिसत नाहीये. काय रावळात नाहीये? नाही. उमे आप्पांनी नको सांगितलं तरी ती त्याच्या मागे गेली नाही ना वाड्यावर? सखू तू का आलीस इथे? अगं तुला बजावलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून. का आलीस इथे? घरी जा. नाही अप्पा, मला त्यांना सांगायचंय. हे तुझं कर्ज फेडायला एकट्याला येणार आहे का? सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय शिवप्पा, कर्ज फेडण्यासाठी 9वी पर्यंतची मुदत आहे. तर कर्ज फेडलं नाही तर घरावर जप्ती. अप्पा त्यांनी तुम्हाला आणि मला किती छळलंय. मला पोटात बांधून इथे आणलं होतं, खोलीत कोंडून ठेवलं होतं. आणि जंगलात पण बांधून ठेवलं होतं. तुम्हाला अख्ख्या गावकीसमोर किती वेळा मान खाली घालायला लावली त्यांनी. मला त्यांना सांगायचंय की आपण कर्ज फेडतोय. दामू शेठ बोलवा ना मालकांना. सांगा त्यांना
आम्ही कर्ज फेडायला आलोय. विचार कसला करताय दामू मामा? बोलवा त्यांना आणि घ्या हे रुके. मोकळं करा एकदाच आम्हाला यातून. एकदाच हे कर्ज फिटलं की आम्ही कधीच तुमच्याकडे येणार नाही आणि तुम्ही पण आमच्याकडे यायचं नाही. होय, मग तुमचा आमचा संबंध संपला. संबंध संपला? असा कसा संबंध संपल? अहो बोलवा त्यांना. मोकळं करा आम्हाला यातून. बोलवा. आणि रुक्यांची थैली 10 रुके आहेत. त्या माझ्या लेकीमुळे दिलेला शब्द मी पूर्ण करू शकतोय. नवमीची मुदत संपायच्या आत मी कर्ज फेडू शकतोय. बोलवा मालकांना, घ्या हे 10 रुके आणि आमची कर्जातून मुक्तता करा. पावला सरळ विठुराया, पाऊस. सोडवलंच पोरीला. अयो अयो, ते मालक बाहेर गेलेत बघा. तुम्ही उद्या या की. नाही, हा व्यवहार आजच, आता सूर्यास्ताच्या आतच व्हायला हवा. ही वेळ जर उलटून गेली ना तर मालक म्हणतील सूर्यास्ताच्या आत का नाही दिले रुके. आणि मालक जर नसतील ना तर त्यांच्या वतीनं हे तुम्ही घ्या. व्याज आधीच दिलंय, आता हे मालकांना द्या. 10 रुके आहेत. मोजून घ्या. अयो, ते रुके मोजायची काय गरज म्हणतो मी. अरे तू तर किती मोठा विठ्ठल भक्त रे. तुझ्यावर अविश्वास. अयो पाप. मी देतो की रे मालकांना हे 10 रुके. आणि सांगा पुन्हा माझ्या आपण कधीच बोलायचं नाही. चला अप्पा. अयो, 10 रुके आणून दिले हो, ते पण नवमीच्या सूर्यास्ताच्या आत. मालक चक्र फिरले हो म्हणतो मी. पोरी खरंच किती पुण्य कमवलेस. विठुरायानं लांडग्याच्या तावडीत अडकण्या अगोदरच तुझी सुटका केली बघ. पांडुरंगा, खरंच भक्तांचा काही बरेस. कसोटी घेतोस पर सज्जनांच्या बाजूने उभं राहतोस आणि दुर्जनांची नांगी ठेचतोस.
दुर्जनांची नांगी, दुर्जनांची नांगी काय? नमक हराम, आमच्या जीवावर खातीस आणि आम्हाला शिव्या घालतीस, आमच्या दुश्मनांचे गोडवे घालतेस. मग हे कपाळाला आमच्या नावाचं कुकू लावलंय ना, ते कशाला लावलंयस? ते पुसून टाकन, शेण लाव तिकडं. बेमान फितूर. सकू सुटली, ही ठरवणारी तू कोण? कर्ज फेडलं तरी सकू सुटल असं वाटतं तुला? अरे नवकोट नरोत्तमचा पंजा आहे हा, या पंजातून कोणी बी सुटत नसत. सकू बी नाही आणि तू बी नाही, तू बी नाही. तुम्ही रुके दिल्यावर त्या राक्षसाची चांगली जिरली असेल ना. क्षणात पाय पडला आणि तो अंडू तर रासन त्याच. जाऊ दे रे पांडू, तू त्यांचं तोंड बघण्यापेक्षा माझ्या आप्पांचा चेहरा बघ. कर्ज पिटल्यावर कसे दिसतायत बघ, किती दिवसांनी हसतायत, अगदी माझ्या विठुरायासारखं.